रयतेचे राज्य घेऊन ढासळावे रयतेचे राज्य. बालमित्रांनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजामाता यांच्याबद्दल 2 शब्द माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐका. जिजाऊ म्हणजे पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप, ज्यांच्या कार्याने महाराष्ट्राचा स्वर्णमय इतिहास घडला, ज्यांच्या कार्याने आपल्याला नेहमी प्रेरणा मिळते. राजमातेने स्त्रियांना घायाळ हरिणीसारखे जगण्यापेक्षा वाघीण होऊन कसे जगायचे हे शिकविले. अशा या महान राजमातेला स्त्रीवार अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई आणि पतीचे नाव शहाजीराजे भोसले होते. राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. राजमाता जिजाऊंचा जयंती या निमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांचे आईचे नाव होते म्हाळसाबाई, त्यांचे वडिलांचे नाव होते लखोजीराव जाधव. राजमाता लहानपणापासून शूरवीर होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्याचे धडे दिले. अशा या महान व्यक्तीला राजमातेला मी शतशः नमन करतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई तर वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते. त्या बालपणापासूनच सिद्धी, करारी, भानेदार तसेच मायाळू स्वभावाच्या होत्या. त्या बालपणापासूनच सिद्धी, करारी, भानेदार तसेच मायाळू स्वभावाच्या होत्या. रोजी राजमाता जिजाऊंचा जयंती या निमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांचे आईचे नाव होते म्हाळसाबाई, त्यांचे वडिलांचे नाव होते लखोजीराव जाधव. राजमाता लहानपणापासून शूरवीर होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्याचे धडे दिले. अशा या महान व्यक्तीला राजमातेला मी शतशः नमन करतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज 12 जानेवारी जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई तर वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते. त्या बालपणापासूनच सिद्धी, करारी, भानेदार तसेच मायाळू स्वभावाच्या होत्या. त्या बालपणापासूनच सिद्धी, करारी, भानेदार तसेच मायाळू स्वभावाच्या होत्या इत्यादी. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई आणि पतीचे नाव शहाजीराजे भोसले होते. गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला जिजामातेबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते शांततेने ऐकावे.
जिजाऊचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदगड राजे इथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हालसाबाई होते व वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते. जिजा माता शूरवीर होत्या. त्या घोडेस्वारी आणि तलवारबाजी करायच्या. जिजामातेचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. अशा महान राजमातेचा निधन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावी झाले. एवढे बोलून मी धन्यवाद. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमुख पाहुणे आणि माझे बालमित्रांनो, आज तुम्हाला मी राजमाताबद्दल 2 शब्द सांगणार आहेत. पाहून शांतपणे ऐकावे. राजमाता जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे झाला. त्यांच्या ताईचे नाव श्री म्हालसाबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्री लखुजीराव जाधव होते. ते लहानपणापासून शूरवीर होत्या. जय हिंद जय भारत. आज 12 जानेवारी राष्ट्रीय माता जिजाऊ यांची आज जयंती. राजमाता जिजाऊंचे वडिलांचे नाव लखुजी जाधव तर आईचे नाव म्हालसाबाई होते. पतीचे नाव शहाजी राजे होते. गुरुजन वर्ग आणि माझी बालमित्रांनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगड राजा या ठिकाणी झाला. 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते. त्यांच्या आईचे नाव म्हालसाबाई असे होते. त्यांचा विवाह शहाजी राजे यांच्याशी करण्यात आला.